जय शिवराय मित्रांनो, चला आज आपण पाहूया परळी वैजनाथातला महादेव. असं मानलं जातं की 12 ज्योतिर्लिंगामधला हा एक ज्योतिर्लिंग आहे. तर तुम्ही परळीमध्ये आलात आणि आपल्या प्रभू वैजनाथ महाराजांचं दर्शन घेतलं नाही तर तुमचा काय उपयोगच नाही. परळीमध्ये येऊन आमची आन बान शान सगळं काय श्री प्रभू वैजनाथ महाराजही परळीचे आहेत. चला तर मग आपण पुढे जाऊया. आपण परळीचं बांधकाम बघूया. बांधकाम बघा खूप जुनं आणि पुराणस्तात आहे. असं म्हणतात की हे बांधकाम एका रात्री आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. हे बघा आपले जुने प्रवेशद्वार आहेत. इथं गर्दी खूप होती. आम्ही आलतो त्यावेळेस दर्शन आम्हाला वाटलं भेटते का नाही की, पण चला आपल्याला दर्शन आपण जाऊया रांगेमधून. इथं पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. असे पूर्ण मंदिरात फिरले तर तुम्हाला दिसून येईल. मंदिरातल्या परिसरात बघा किती शांतता आहे, तशी स्वच्छता पण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इथं खूप मोठा उत्साह असतो. महाशिवरात्र आले की तर असं कुठलीच यात्रा नाही की इथे पूर्ण 1 महिना यात्रा असते. मग आम्ही दर्शनाच्या रांगेसाठी पुढे गेलेलो होतो. इथं गेल्याच्या नंतर श्री पार्वतीचे दर्शन घेतले. बघा आपले प्रभू वैजनाथ महाराजांचे आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही तसेच बाहेर आलेलो होतो. तिथं आतमध्ये खूप गर्दी होती. बाहेर लोकांची आलेली जी गर्दी होती थांबून नाही देत होते. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आम्ही आणि बाहेर आलो. हे आपले बघा पहिले काळाचे वासुदेव असायचे, तसेच ती परंपरा ही तशीच आहे. हे मंदिरांचं कळस आहे बघा बाहेर. कळसाचे दर्शन घेतले आम्ही. त्याच्यानंतर इथे येऊन फोटो वगैरे काढले, दर्शन घेतले आणि तसंच आम्ही पुढे महाप्रसाद पण असतो या मंदिरामध्ये. आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो.